खाली म्हातारा दिसायचं असेल तर मी पुढे ज्या सांगणार आहे त्या 6 गोष्टी नक्की फॉलो करा, लवकर म्हातारे दिसायला लागणार. ओके. सो मी सविता रोडे, वयाच्या 35व्या वर्षी 24 किलो 21 इंच वजन कमी केलं, ते सुद्धा थायरॉइड असताना, आणि आता माझे 50शीतले गोल रेडी आहेत. सो तुम्ही सुद्धा असेच असाल की ज्यांना हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे, तर तुमच्यासाठी नक्कीच माझे व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचे ठरतील. सो बेसिकली जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर तुम्हाला म्हातारा दिसायचं असेल तर ह्या 6 गोष्टी जर तुम्ही अगदी नित्य नियमाने केल्या तर तुम्ही नक्कीच म्हातारे दिसू शकाल. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला म्हातारा दिसायचं आहे. ओके. हे जर आपलं ठरलंय तर सतत चिडचिड करणं आवश्यक आहे. सतत जर चिडचिड केली तर काय होतं की आपल्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचायला लागते, मग आपले विचार सैरभैर होतात, मग त्याचा परिणाम अतिरिक्त खाण्याकडे होतो. अतिरिक्त खायला लागलं की मग त्रास, जसे म्हातारपणी व्हायला लागतात तशा पद्धतीने त्रास व्हायला लागतात, आणि डेफिनेटली आपलं जे काही उद्दिष्ट आहे म्हातारा दिसण्याचं ते साध्य होऊ शकतं. त्यानंतर सेकंड पॉईंट हा आहे की पाणी कमी प्या. ओके. पाणी कमी प्यायलं तर काय होतं की स्किन आपली ड्राय पडायला लागते. स्किन ड्राय पडायला लागली की केस गळायला लागतात, त्याच्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात, आणि म्हणजे चेहऱ्यावरनंच आपण आता एजिंग आपलं फास्ट होतं हे दिसायला लागतं, मग आपलं उद्दिष्ट साध्य होईल. आणि थर्ड पॉईंट आहे सतत काळजी करा. ओके. सतत काळजी केली की काय होतं की मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य दोन्हीवरती परिणाम व्हायला लागतो. खूप जास्त स्ट्रेस घ्यायला लागलो की स्ट्रेस इंड्युस्ड हार्मोन्स तयार होतात, जे आपल्याला अतिरिक्त खाण्याकडे प्रवृत्त करतात, आणि मग आपण अतिरिक्त खायला लागतो. अतिरिक्त खायला लागलं की सगळे व्याधी त्रास सुरू होतात, आणि मग एजिंग प्रोसेस फास्ट होते. त्यानंतरचा पॉईंट आहे की कमी आणि अपुरी झोप. म्हणजे आपण सतत मोबाईल पाहणे, रात्री मोबाईल पाहणे आणि रात्रीची झोप कमी घेणे. कारण एखादी सिरियल किंवा एखाद्या काही गोष्टी आपण पाहत असू आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी आपण गुंतत जातो, आलेली झोप टाळून तसंच पुढे पाहत राहतो, मग झोप कमी होते. झोप कमी झाली की सुद्धा आपल्याला कॉर्टिसॉल नामक हार्मोन्स रिलीज होतात, जे अतिरिक्त म्हणजे आपले ग्रेलिन आणि लेप्टिन हे जे काही हार्मोन्स आहेत हे आपल्याला म्हणजे आपण किती खायचंय, कुठे थांबायचंय, हे दोन्ही गोष्टी चुकीच्या व्हायला लागतात, आणि मग अतिरिक्त खाणं सुरू होतं. सो त्यामुळे झोप अपुरी घेतली की सुद्धा आपल्याला बाकीचे त्रास सुरू होतील. म्हणजे जे तुमचा गोल आहे की लवकर लवकर एजिंग प्रोसेसकडे जायचे, तो साध्य होईल. त्यानंतर व्यायाम न करणे. ओके. सो त्याच्यासाठी भरपूर कारणं असतात आपल्याला. आज नको, आज कसं तरी होतंय, उद्यापासनं करू, सोमवारपासनं करू, 1 तारखेपासनं करू, आणि मग व्यायाम करणं हळूहळू तुम्ही टाळत गेलात की स्नायूंची वाढ होणार नाही, स्नायूंची ताकद वाढणार नाही, आणि जसं स्नायूंचा ऱ्हास व्हायला लागेल, म्हणजे ज्या गोष्टी वापरल्या जात नाही त्याचा ऱ्हास होतो. सो तुम्ही व्यायाम न केल्यामुळे जॉईंट पेन्स सुरू होतील, स्नायूंचा ऱ्हास होईल, त्वचा लूज पडायला लागेल, आणि थकल्यासारखं होईल, कंटाळा येईल, दिवसभर असं वाटेल नको पडूनच राहू, करायलाच नको. झालं, जे गोष्टी म्हातारपणी होतात त्या तुम्हाला फील व्हायला लागतील, आणि मग जे काही उद्दिष्ट आहे ते आपलं साध्य होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स खायचे. ओके. म्हणजे पोळी, ब्रेड, बेकरी पदार्थ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अतिरिक्त खात गेलात की काय होतं, चिडचिड वाढते. कारण जसजसं ह्या गोष्टी अतिरिक्त खाल्ल्या गेल्या की वजन वाढतं, वजन वाढलं की चिडचिड वाढते, चिडचिड वाढलं की सगळ्याच गोष्टी जसं सुरुवातीला आपण बघितलं त्या गोष्टी व्हायला लागतात, आणि मग आपल्याला त्याच्यानी सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अतिरिक्त वजन झेपत नाही, मग उठता बसता आई उई सुरू होतं, आणि मग आपल्याला ते त्रास सुरू होतात. सो वजन वाढल्यावरती जे त्रास व्हायला लागतात त्याच्यामध्ये एजिंग प्रोसेस ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ते फास्ट व्हायला लागलं की मग आपल्याला कंटाळा, थकवा अजून वाढायला लागतो, आणि मग सगळ्याच गोष्टी आपण प्रोलॉंग करायला लागतो. सो आपल्याला जर हे सगळं टाळायचं असेल, म्हणजे जर हे झालं थोडंसं नकारात्मकतेच्या दृष्टीने, कारण बऱ्याच वेळेला सरळ सांगून कळत नाही, मग अशा पद्धतीने सांगितलं जातं. पण खरोखरच जर तुम्हाला अँटाय एजिंग प्रोसेसमध्ये जायचं असेल, सतत यंग दिसायचं आहे, छान दिसायचं आहे, तर आपल्याला सतत जी चिडचिड करणं आहे ती टाळणं गरजेचं आहे. म्हणजे सतत चिडचिड करण्यापेक्षा छान जर तुम्ही व्यायाम केला तर मूड सतत फ्रेश राहील, आणि दिवसभर ऍक्टिव्ह फील होईल, आणि मग सततची चिडचिड टाळता येईल तुम्हाला, आणि त्याच्याने तुम्हाला एजिंग प्रोसेस थांबवता येईल. ओके. त्यानंतर पाणी व्यवस्थित प्या. पाणी व्यवस्थित प्यायलं, साधारण आपल्याला जागतिक आरोग्य संस्थेनुसार वजनाच्या 20 किलोला 1 लिटर या पद्धतीने पाणी पिणं आवश्यक आहे. तरी सुद्धा तुमची प्रकृती काय म्हणते, कशा पद्धतीने तुम्हाला
म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्हाला किती पाणी झेपतं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी प्यायला सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वॉशरूम व्हिजिटला 1 ग्लास पाणी पिणं सुरू केलं की ऑटोमॅटिकली थोडं थोडं पाण्याचा इंटेक नक्की वाढेल. आणि पाणी व्यवस्थित प्यायलं की त्वचेवरती छान चकाकी यायला मदत होईल, ग्लो येईल आणि फ्रेश वाटायला लागेल, स्किन सपल व्हायला मदत होईल, ड्रायनेस कमी होईल, सुरकुत्या कमी होतील आणि खूप चांगला रिझल्ट मिळायला लागेल. सो सतत काळजी करणं टाळा. सतत काळजी केल्याने मानसिक स्वास्थ्य आपलं दुर्लक्षला जातं. सो सतत काळजी करणं टाळा. आणि जसजसं वजनाचा भार कमी व्हायला लागेल शरीरावरचा, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकलीच काळजी किंवा स्ट्रेस टेन्शन येणं कमी होऊन जातं. त्यानंतर आहे झोप. आपल्याला पूर्ण व्यवस्थित घ्यायची आहे. 6 ते 8 तासाची झोप खूप आवश्यक आहे. 6 ते 8 तास झोप व्यवस्थित घेतली की वेअर अँड टेअर, दिवसभराचा झालेला ऱ्हास बॉडी भरून काढते. दिवसभर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं. जर आपली झोप कमी झाली, अपुरी झाली तर अख्खा दिवस आपला नीट जात नाही, पोट साफ होत नाही, मग त्याच्याशी रिलेटेड सगळ्या तक्रारींमध्ये आपण अडकत जातो. त्यानंतर जर दिवसभरात कधीही स्वतःसाठी 45 मिनिटं वेळ काढा व्यायामासाठी. ओके. सो वॉर्मिंग अप पासून स्ट्रेचिंग पर्यंत असं एकूण 45 मिनिटं तुम्हाला वेळ काढायचा आहे. खूप जास्त पण नाही. मग तो व्यायाम तुम्ही बॉडी वेट वर्कआउट करा, इनिशियली चालायला जा. पण व्यायाम हा व्यायाम म्हणजे व्यायामासारखा व्हायला पाहिजे. चालणं हा व्यायाम म्हणून कन्सिडर नाही होणार. दररोज 10,000 स्टेप्स कंप्लीट करायचं हे तर अदर दॅन व्यायाम हे टार्गेट पाहिजे. पण स्वतःसाठी 45 मिनिटं काढा. मग त्याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार करा, बॉडी वेट वर्कआउट्स करा, HIIT वर्कआउट्स करा, जे तुम्हाला सूट होत आहेत तुमच्या वजनाला ते करा. आणि जर तुम्हाला माहिती नाही आहे की आपण काय केले पाहिजे, नक्की कोचचा सपोर्ट घ्या. आणि त्याच्यानंतर आहार म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स घेणं खरंच टाळलं पाहिजे, ज्याच्याने लगेचच रक्तशर्करेवरती परिणाम होतो. ज्याच्यामध्ये मे बी मग तुम्ही तुमच्या आहारामध्ये आपल्याला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जसं की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स गेले पाहिजेत, हेल्दी फॅट्स गेले पाहिजेत, त्याच्यानंतर प्रोटीन्स गेले पाहिजेत, त्याच्यानंतर फायबर गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहारात इन्क्लूड व्हायला पाहिजे. आता प्रत्येक गोष्ट, पाणी सोडली तर प्रत्येक गोष्टीमध्ये कॅलरीज आहेत. सो प्रत्येक गोष्टीत कॅलरीज आहेत म्हणल्यानंतर मग आपला कॅलरी बर्निंग रेट किती आहे, आपण किती खाल्लं पाहिजे आणि आपल्याला कुठला नक्की प्रोग्राम करायचा आहे. वजन कमी करायचं असतील तर आपल्याला कॅलरीज कटबॅक करणं आवश्यक आहे. आणि कॅलरीज कटबॅक केल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीने फॅट लॉस वेट लॉसचा रिझल्ट दिसतो. आता प्रत्येक जणांनाच हे माहिती असतं असं नाही, तर अर्थातच कोचची नक्की मदत घेऊ शकता. ते तुम्हाला प्रॉपरली मील प्लॅन डिझाईन करून देतील, चांगला हेल्थ रिझल्ट अचीव व्हायला मदत होईल. आणि या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने आपला अँटाय एजिंग प्रोसेस चांगली ठेवू शकतो. सो डेफिनेटली ह्या ज्या 6 गोष्टी आहेत ह्या तुम्ही व्यवस्थित जर केल्यात तर म्हणजे व्यवस्थित फॉलो केल्या, जसं आता शेवटी सांगितलं त्या पद्धतीने फॉलो केल्यात तर अँटाय एजिंग प्रोसेसकडे जाल. पण जर मी सांगितलं सुरुवातीला तशा पद्धतीने फॉलो केलं तर लवकरात लवकर म्हातारं होण्याकडे तुम्हाला म्हणजे म्हातारं होण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. तुम्ही तुमचं मिशन नक्कीच अकम्प्लिश करा. सो तुम्हाला नक्की कसं व्हायचं आहे, तुम्हाला तरुण दिसायचं आहे, हेल्दी राहायचं आहे आणि छान फिट व्हायचं आहे, तर शेवटी सांगितल्याप्रमाणे गोष्टी फॉलो करा आणि चांगला हेल्थ रिझल्ट अचीव करा. आता यासाठी नक्कीच तुम्हाला जर काही मदत लागणार असेल तर तुम्ही DM करू शकता, कमेंटमध्ये लिहू शकता, तुम्ही व्हॉट्सॲपवरती मेसेज करू शकता. डेफिनेटली तुम्हाला याच्याने नक्कीच आम्ही मदत करायला रेडी आहोत. सो थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. थँक्यू. बाय.